आरपीआय युवकचे जिल्हाध्यक्ष मान्य पप्पू हो बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी वसत येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित होते किशोर भाऊ दंडवटे, दीपक भाऊ शिंदे, संदीप भाऊ बनसोडे, सुनील भाऊ लोखंडे आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। शालेय मुलांना शालेय साहित्य देखील यावेळी देण्यात आलं। शिर्डी येथील गोशाळेमध्ये पप्पू बनसोडे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आला। पिंपळस व कोऱ्हाळे येथील शाळांना पप्पू भाऊंच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आलं। भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना देखील स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पप्पू भाऊंचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा होत आहे। पप्पू भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचा पप्पू बनसोडे आरपीआय जिल्हाध्यक्ष आठवले गट यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा गोदावरी वसाहत साकुरी येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे लहान मुलांना त्या शाळेचे जिल्हा परिषद जे गोरगरीब जनतेचे जे मुलं इथे शिकत असतात त्या मुलांना इथे सरांनी पप्पूंना फोन केला तर सर आम्हाला इथं लहान मुलांना जेवणासाठी प्लेट नाही आहेत, तर मला तातडीने पप्पू बनसोडे यांनी फोन करून सर्व कार्यकर्त्यांना आदेश केले व 100 प्लेटाचं नियोजन 100 स्टीलच्या प्लेटा ह्या गोरगरीब जनतेच्या जिल्हा परिषद शाळेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या। यामुळे आज समाजात वेगळा पायंडा पडत आहे आणि असाच वेगळा पायंडा पप्पूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते अविरत झटत असतो आणि पप्पू भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। आपले सर्वांचे लाडके आरपीआय जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे यांचा 39वा वाढदिवस आज सर्व कार्यकर्ते तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासूनच सर्व कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि ते सर्व कार्यक्रम आयोजित गोदावरी वसाहतील शाळा असेल, केलवडे येथील शाळा असेल, आपलं गोशाळा असेल, इथं गायांना आपलं चारा वाटप केली। अजून पिंपळस येथील प्राथमिक शाळेमध्ये वह्या पुस्तकाची वाटप केली आणि संध्याकाळी आज 6:30 वाजता राहता चौक इथे एक छोटासा केकचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व मित्रांना आणि आरपीआयचे सर्व कार्यकर्त्यांना तिथे निमंत्रित करतो आणि पप्पू भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।